नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण छान मस्त हांडीमधली चिकन करी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. अशा पद्धतीची चिकन करी बनवून जर तुम्ही खाल्ली ना, तर नेहमी अशाच पद्धतीने तुम्ही चिकन करी बनवाल. इतकी चविष्ट आणि खमंग ही चिकन करी तयार होते. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. बघा आता हे चिकन आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया. बघा यामध्ये मी 1 लिंबू घातलेला आहे. लिंबू आणि मीठ लावून ठेवायचं 10 ते 15 मिनिटं. त्यामुळे काय होते मस्त छान लिंबू, मीठ लावल्याने हे जे चिकन आहे ते व्यवस्थित स्वच्छ सुद्धा होतं आणि यामधला जो काही वास वगैरे असतो तो सुद्धा निघून जातो. बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असं याला लावून ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं. त्यानंतर मस्त छान कडकडत असं गरम पाण्यामध्ये हे चिकन आपल्याला धुवून काढायचं आहे. त्यामुळे याचा पूर्णपणे वास सुद्धा निघून जातो. त्यानंतर आपण आता मसाले पाहूया. पावडर मसाले घेतले बघा, तिखट घेतलेले आहे 2 चम्मच, चवीनुसार मीठ घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे आणि 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे. त्यानंतर बघा मसाले पाहूया. बघा कांदा आणि खोबरं छान गॅसवरती मी भाजून घेतलेलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, शहाजिरं घेतलेलं आहे अर्धा चम्मच, थोडंसं बघा लवंग घेतलेली आहे 1-2 आणि कलमी घेतलेली आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, काजू घेतलेले 5-6 आणि कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घेतलेला आहे बघा. बघा मस्त अशा पद्धतीने आपण हे मसाले घेतलेले आहेत. त्यानंतर बघा 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. त्यानंतर बघा आपण जे चिकन घेतलेलं आहे, ते चिकन आपण आता गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. अशा पद्धतीने चिकन धुवून घेतल्यानंतर तो चिकनचा वास वगैरे येत नाही आणि चिकन सुद्धा मस्त असं स्वच्छ होतं बघा. अशा पद्धतीने चिकन व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे गरम पाण्याने. त्यानंतर बेसिनमध्ये सुद्धा मी थंड पाण्याने 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला मटण व्यवस्थित जे चिकन आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने चिकन मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा आता चिकन आपल्याला शिजवण्यासाठी ठेवायचं आहे. त्यासाठी काही आपण यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि हळद आणि मीठ यामध्ये घालून घेऊया. बघा मस्त अद्रक लसूणची मी पेस्ट घेतलेली आहे. अद्रक लसूणची पेस्ट घातल्याने चवीला एकदम छान असं चिकनची जी आपली उकड आहे ती तयार होते. बघा यामध्ये थोडासा कोथिंबीर घातलेला आहे आणि हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे. बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये हळद घालून घेऊया आणि तेल घालून घेऊया. बघा आता या भांड्यामध्येच मी व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे. कारण पण आपण जे चिकन आहे ना हंडीमध्ये शिजायला टाकणार आहोत, ते व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून मी आधीच व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार आहे. बघा आपण आता पाणी न घालता हे चिकन छान आपण शिजवून घेणार आहोत. बघा मस्त जे या चिकनचं जे अंगचं जे पाणी असते त्या अंगच्या पाण्यामध्येच आपण चिकन छान आपण शिजवून घेणार आहोत. यामध्ये आपण पाणी वगैरे अजिबात घालणार नाही. मंद आचेवर छान हांडीमध्ये छान खमंग असं छान आपण जे चिकन आहे ते शिजवून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने मस्त असं हे हांडीमधलं चिकन एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. एकदा जर तुम्ही बनवलं ना तुम्ही हांडीमधलंच बनवून खाल. दुसरं तुम्ही बनवून खाणारच नाही. बघा अशा पद्धतीने फिरवून झालेले आहे. त्यानंतर बघा मी हांडी घेतलेली आहे. हांडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आता. या हांडीमध्ये चिकन घालून घेऊया आणि मस्त मंद आचेवर ही आपण चिकन शिजायला ठेवूया. पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये आपण अजिबात पाणी वगैरे काही घातलेलं नाहीये. आता आपण मंद आचेवर छान जे चिकन आहे शिजायला ठेवणार आहोत. त्यानंतर बघा याच्यावरती एक झाकण ठेवूया मस्त वाफेवरती छान हे चिकन मस्त शिजवून येईल. बघा आता चिकन शिजायला 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत. तोवर आपण जे मसाले घेतले ते मसाले आपण छान भाजून घेऊया बघा. मस्त मसाले आपण खमंग भाजून घेऊया. बघा अशा पद्धतीचे मसाले जे आहेत ते भाजून झालेले आहेत. आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया. संपूर्ण जे मसाले आहेत ते थंड करून घेतलेले आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आता घालून घेऊया आणि वरून थोडासा कोथिंबीर घालूया आणि जे पावडर मसाले घेतले ते सुद्धा आपण यामध्येच घालून घेणार आहोत आणि याची छान आपण आता पेस्ट बनवून घेऊया. बघा आता पेस्ट बनवून झालेली आहे. त्यानंतर बघा चिकन सुद्धा मस्त बॉईल झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. बघा चिकन जे शिजवून तयार झालेलं आहे आपलं. आता आपण याची भाजी बनवून घेऊया. आता हे चिकन आपण वेगळ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि या सांडीमध्ये छान आपण आता भाजी बनवणार आहोत आपण. बघा चिकन शिजवून आपलं बनवून झालेलं आहे. चिकन हे जे काढून घेणार आहे एका वेगळ्या भांड्यामध्ये आणि आपण याचं आता भाजी बनवायला घेऊया बघा. हांडीमध्ये 2 ते 3 पळी मी तेल घालून घेतलेलं आहे. तेलाचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. बघा आता जो मसाला घेतला तो मसाला आपण घालून घेऊया आणि छान मस्त तेल सुटेपर्यंत मस्त असा परतून घेऊया. जेवढा मसाला खमंग परतला जाईल तेवढी भाजी आपली चविष्ट अशी भाजी बनवून तयार होणार आहे. बघा मसाला छान परतून झालेला आहे आणि त्यानंतर बघा ते चिकन आपण जे बॉईल करून घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया. ते सुद्धा तेलामध्ये आपण आता 2 ते 3 मिनिटं मस्त छान परतून घेऊया. बघा चिकन छान परतल्याने भाजीचा रस्सा खूप छान तयार होतो. अशा पद्धतीचं चिकन करी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान तयार होते. बघा आपली चिकन करी मस्त असं अ, बनवून तयार झालेली आहे आता.
पाहू शकता तुम्ही आता यामध्ये आपला तुम्हाला रस्सा कसा पातळ घट्ट जसा हवा आहे त्यानुसार त्यामध्ये आपण आता पाणी घालून घेऊया. बघा 1 ते दीड ग्लास मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा आता यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे, अर्धा चम्मच आणि वरून थोडासा मी कोथिंबीर घातलेला आहे. बघा मस्त अशी आपली ही चिकन करी तयार होणार आहे आता. आता ही चिकन करी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता. बघा मस्त बनवून झालेलं आहे. मस्त छान आता चिकन फ्राय करून त्यानंतर आपण आता रश्श्यासाठी यामध्ये पाणी घालणार आहोत. बघा मिक्सरच्या पॉटमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते फिरवून घेतलेलं आहे. आता मस्त याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे. बघा चिकन करीला मस्त उकळी आल्यानंतर आता मंद आचेवर आपण 10 मिनिटं भाजी शिजायला ठेवणार आहोत. बघा तुम्ही पाहू शकता 10 मिनिटानंतर बघा मस्त अशी आपली झणझणीत अशी चिकन करी हंडीमधली तयार झालेली आहे. बघा अशा पद्धतीची चिकन करी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. मस्त बघा तयार झालेली आहे चिकन करी. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली हांडीमधली चिकन करी आता तयार झालेली. तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर मस्त तुम्ही खाऊ शकता. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान एक चिकन करी तयार होते. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.